सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज 15 एप्रिलला भरला जाणार आहे आणि शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा निश्चित होत आहे। यावर आमदार महेश शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, महाविकास आघाडीला एकही अर्ज भरण्यास तयार नाही ही सत्य परिस्थिती आहे। आजच्या परिस्थितीनुसार मोदींच्या विरोधात सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही ही सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रत्येक जण एकमेकांना पुढे ढकलण्याचे काम करत आहे। शशिकांत शिंदेंना शेवटपर्यंत घेऊन जा, नाहीतर मागेच गायब होतील। कोरेगाव तालुक्याचे वाटोळ झालं, आता सातारा जिल्हा वाटोळ करून घेईल का, असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे। कोरेगाव मतदारसंघाचं एवढं वाटोळं केलं, अख्ख्या जिल्ह्यानं बघितलं। काय आव्हान असतं सांगा? आमच्या कोरेगाव मतदारसंघाचं एवढं वाटोळं केलं, अख्ख्या जिल्ह्यानं बघितलं। आता जिल्हा काय स्वतःचं वाटोळं करेल का? माणसं हुशार आहेत, वाटोळं करायला कोणीही रिकामं नाही। आपल्याला जिल्हा मोदी साहेबांच्या विचारानं पुढं न्यायचे, शेवटपर्यंत बांधून न्या, नाहीतर मध्येच गायब व्हायचं। एक बी तयार नाही आता पुढे, फक्त शेवटपर्यंत न्या म्हणावं, नाहीतर मागच गायब होतील।